बऱ्याचदा लोक म्हणतात की आमचे ग्रह खराब आहेत, आमचे नक्षत्र खराब आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, आमची वास्तू खराब आहे. पण यावरती महाभारतातील एक कथा मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामध्ये धृतराष्ट्र राजज्योतिषींना बोलवतात आणि दुर्योधनाची पत्रिका दाखवतात आणि राजज्योतिषींना विचारतात की दुर्योधन राजा बनेल का? राजज्योतिषी पत्रिका पाहून म्हणतात, याच्या पत्रिकेत तर राजयोग आहे, हा नक्कीच राजा बनेल, हा युद्ध जिंकेल. या एका मुद्द्यावर धृतराष्ट्र युद्धाला तयार होतात आणि युद्धाची सुरुवात होते. त्याचबरोबर युद्धाचा मुहूर्त नकुल आणि सहदेव यांनीच दिलेला असतो. युद्धाची सुरुवात होते आणि 8 दिवस होऊन जातात. 8 दिवसानंतर अर्ध्यापेक्षा जास्त कौरवांची सेना कमी झालेली दिसते. म्हणून परत एकदा धृतराष्ट्र राजज्योतिषींना बोलवतात आणि विचारतात, हे कसं काय झालं? राजज्योतिषी परत एकदा दुर्योधनाची पत्रिका पाहतात आणि म्हणतात की ग्रह ताऱ्यांची व नक्षत्रांची स्थिती बदलली आहे. त्यांच्याकडे कोणीतरी असा व्यक्ती आहे, त्यांनी हे सगळं बदललं आहे. धृतराष्ट्राच्या बाजूला विदुरजी असतात. विदुरजी म्हणतात तिकडे श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्णांच्या पायाशी सर्व ग्रह तारे नक्षत्र वास करत असतात. याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजते, जर आपण कृष्ण भक्ती केली, आताच्या घडीला जर विष्णू सहस्त्रनाम याचा जर पाठ केला, तर आपल्याला कोणत्याही संकटातून मुक्ती मिळते. आपले नवग्रह 27 नक्षत्रे यांचे कोणतेही दोष असतील तर या विष्णू सहस्त्रनामाच्या योग्य पठणाने हे दोष कमी होतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार योग्य होणं खूप गरजेचं असतं. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ उच्चारणे शक्य होत नसेल तर ऐकणे जरी शक्य झाले तरी तुम्हाला नक्कीच लाभ होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.